बिझनेसमॅन बल्लूची ही आदत झाली होती कपड्यांप्रमाणे बिझनेस बदलण्याची. त्याचं वाईट नशीब तर बघा, कोणता बिझनेस चालतच नसायचा, कारण बल्लूचा बिझनेस पण त्याच्या कपड्यांप्रमाणे सडक छाप असायचा. जगातले कोणतेही अजीबोगरीब बिझनेस असू देत, तो बल्लू ट्राय करून राहिलेला असायचा. त्यासाठी गावातली लोक बल्लूच्या दुकानामध्ये थोडं हट करत चालायचे. माहित नाही बल्लूच्या दुकानातून कधी कोणती गोष्ट बाहेर येईल. ओ काकी, एवढं काय नाक झाकून चालत आहात? एकदा हा परफ्यूम लावून बघा. 5 दिवसापर्यंत शेणाला वाळवून, कुटून, उकळून, नंतर बारकाईने वेगळं करून, दुर्गंधीला सुगंधापासून वेगळं करून त्यानंतर हा परफ्यूम बनवला आहे. लावून बघा, काका एकदम खुश होतील तुमच्यावर. चल जा, मिटून जातील किंवा घरातून बाहेर हाकलवतील. पूर्ण गावामध्ये जो वास पसरलाय त्यालाही घरामध्ये घेऊन जाऊ मी. अरे काकी, एकदा तुम्ही या हातीच्या शेणाचा वापर करा. काकी, ऐका काकी, काकी. अरे यार, काकी पण चालल्या गेल्या. अरे राम राम राम, अजून किती दिवस या दुर्गंधीचा सामना करावा लागेल बल्लू. माझ्या सुगंधित अगरबत्त्यांनी पण त्याचा सुगंध सोडला. अरे काय काका, तुम्ही तर गावातलेच राहिलात. विदेशी परफ्यूम बद्दल तुम्हाला माहीतच नाहीये. बाळा, मी जरी गावातील असेल, सुगंध आणि दुर्गंध यातला फरक माहितीये. एवढं तर आम्हाला पण माहितीये, शेण ज्याचा पण असो खाऊ शकत नाहीत आणि नाही कपड्यावरती लावू शकत. तुझा ह्या दुर्गंध तुझ्या जवळच ठेव, मला याच्यामध्ये नको घेऊ. तुम्हा लोकांना समजून सांगून काहीच फायदा नाहीये. जेव्हा या दुकानाच्या बाहेर लोक लाईन लावून विदेशी परफ्यूम घेतील ना, तेव्हा समजेल. तेव्हा दूर दूर शहरातून लोक येतील याला घ्यायला. हा बाळा, लक्ष ठेव, परफ्यूम सोबत तुला पण नाही घेऊन जाणार ना. हळूहळू बल्लूचे परफ्यूमचा वास पूर्ण गावामध्ये पसरला होता आणि लोकांना तोंडावरती कपडा बांधून चालावं लागायचं. परेशान होऊन लच्छू चाचानी तर त्यांच्या दुकानासमोर 500 अगरबत्ती एक साथ जाळली होती. पण बल्लूच्या दुकानाच्या परफ्यूमच्या समोर सगळ्यांनी दम तोडला होता. आता पूर्णपणे गाव पोहोचलं ते बल्लूच्या दुकानासमोर, त्याला बंद करण्यासाठी. हे बघ बल्लू, हे जे तू लोकांच्या नाकाचं वाटोळं केलं आहेस ना, जेवढं लवकर होईल तुझ्या या कारभाराचं काहीतरी कर, नाहीतर आम्हाला काहीतरी करावं लागेल. पूर्ण गावात श्वास घेणं चुकीचं झालं आहे. अरे तुम्ही सगळ्या लोकांना या खुशबूदार परफ्यूम पासून एवढी तकलीफ होतीये? तुम्ही तर माझे उपकार मानायला पाहिजेत. तुम्हाला फ्रीमध्ये विदेशी परफ्यूमचा सुगंध घ्यायला भेटतोय. फक्त एकदा माझ्या परफ्यूमबद्दल शहरामध्ये माहिती पडू द्या, नंतर बघा माझं नशीब कसं बदलतं. तर तुझ्या नशिबाचं तर माहीत नाही. जर तू हे दुकान बंद नाही केलंस, आमचं श्वास घेणं नक्की बंद होईल. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर बंद कर, हा माझा इशारा आहे तुला. दिवसावर दिवस चालले होते, पण बल्लूची परफ्यूमचा एकही बोतल विकली नव्हती गेली. आता बल्लूला वाटू लागलं होतं की हा बिझनेस पण बंद करावा लागेल, कारण इथल्या लोकांना ब्रँडेड गोष्टीबद्दल माहीतच नाहीये. पण बिझनेस बंद करण्याच्या आधी नवीन बिझनेस पण चालू करायचा होता. त्यासाठी बल्लूला एकदम आयडिया आली की जर त्याने त्याच्या पूर्ण दुकानाला गुढ लावला तर, जेणेकरून त्याच्या दुकानावरती मधुमक्खी येईल आणि तो तिथेच त्याचं घर बनवून मध बनवायला चालू करेल आणि पूर्ण गावामध्ये मध विकून त्याच्यातून तो पैसे कमवेल. आता लोकांना वास येणं बंद झालं होतं, पण सगळ्यांनी पाहिलं की बल्लूच्या दुकानाच्या भिंतीवरती काही लागलेलं होतं आणि चारही बाजूला मधमाशा फिरत होत्या. अरे बल्लू, हे काय करतोयस तू? आता हे काय नवीन व्यवसाय सुरू केलायस तू? एवढ्या माशा मी माझ्या पूर्ण आयुष्यात एवढ्या जास्त माशा कधी नाही बघितल्या. काका, आजपासून मी मधाचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. हा गूळ लावून सगळ्या माशांना बोलवतो आहे. ह्या सगळ्याहून इथंच घर बनवतील आणि मला त्यानंतर यांच्यापासून खरा मध भेटेल आणि त्याला विकून माझा व्यवसाय चांगला चालेल. अरे पण या कचऱ्यावर बसणाऱ्या माशा कसला मध बनवतील हे मला तरी सांग.
बस काका, ही तर सुरुवात आहे. पुढे पुढे बघत जा. हळूहळू मधमाशा पण यायला चालू करतील. अरे काका, सगळीकडे एवढ्या माशा? तुमचं दुकान तर दिसतच नाहीये. मला पूजेसाठी अगरबत्ती पाहिजे होती. असं वाटत आहे बल्लूनं परत धंदा चेंज केला आहे. अरे बापरे, एवढ्या जास्त माशा कुठून आल्या? अरे पळा, माशाचं पूर्ण सेना येत आहे. पळा. असं वाटत आहे हा बल्लू आपल्याला जगू नाही देणार. पूर्ण गावाला पागल केलं आहे याच्या बिझनेसनं. आता वाटत आहे याला गावातून काढावंच लागेल. एक तर ह्या गावात बल्लू राहील, नाहीतर आपण. चला. पूर्ण गावामध्ये आता बल्लूच्या नवीन बिझनेसचा सामना करावा लागायचा. चारी बाजूला मधमाशा होत्या. गावामध्ये बल्लूचं होणं कोणत्या शापापेक्षा कमी नव्हतं, ज्याला पूर्ण गाव भोगत चाललं होतं. आणि आता सगळी लोक पुन्हा एकदा पोहोचतात बल्लूच्या दुकानावरती. बल्लू, हे काय दुर्गंधी करत आहेस तू? काय आहे जे एवढ्या सगळ्या माशा आहेत इथं? चौधरी साहेब, ह्या माशा नाही आहेत, हा निबी आहे. काय आहे तुम्हाला नाही समजणार. तुम्ही फक्त मध का बल्लूच्या दुकानातील. जेव्हा ह्या माशा मधासाठी माझ्या दुकानात घर बनवतील आणि ह्या मधामध्ये कसली मिसळ नसेल, लांबून लांबून लोक समोर बनलेला फ्रेश मध घ्यायला येतील. डोकं खराब झालं आहे तुझं. ह्या कचऱ्यावर बसणाऱ्या माशा तुझ्यासाठी मध बनवतील? डोकं तर खराब नाहीये तुझं? पागल झाला आहेस का तू? माझं डोकं एकदम बरोबर आहे चौधरी साहेब. फक्त गावातील लोकांचा खराब आहे असं वाटतं. तुम्हा लोकांना माझा बिझनेस कधीच चांगला वाटत नाही. अरे पण ह्या बिझनेसमध्ये काही चांगलं तर पाहिजे ना. काही पण करत राहतोस. लोकांना समजलं होतं की बल्लूला समजवणं भिंतीवरती डोकं आपटण्याबरोबर आहे. सगळेजण तिथून निघून जातात आणि बल्लूही चालू करतो त्याच्या दुकानाच्या भिंतींवरती ओला गुळ लावायला. 1 आठवडा निघून जातो. आता मधमाशा येतील, घर बनवतील आणि नंतर मध बनेल. पण असं काहीच नाही होत. अचानक एक फिरंगी टाईपचा नमुना बल्लूच्या दुकानाच्या तिथे येतो. हे, ही कोणत्या गोष्टीची दुकान आहे? अरे ग्राहक देवा, या या, ही मधाची दुकान आहे. वा देवा, उशिरा पण तू डायरेक्ट ग्राहक पण तू शेवटी इंग्रजी पाठवलास. मध, व्हॉट डू यू मीन? मतलब हनी शॉप, हनी बीन. ओके ओके, पण मध कुठं मध? इथं तर फक्त माशा आहेत. तुम्ही फक्त तुमची ऑर्डर सांगा, काही दिवसामध्ये मध मिळेल तुम्हाला. तुम्ही सांगा किती किलो पाहिजे तुम्हाला. नो 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 नो, आम्हाला मध नाही पाहिजे. आम्ही प्राण्यावरती रिसर्च करत आहोत. आम्हाला खूप लवकर खूप जास्त साप पाहिजेत. साप पाहिजेत? किती साप पाहिजेत तुम्हाला? जेवढे तुम्ही देऊ शकाल 1000 पण चालतील, पण यापेक्षा कमी नाही. आता आम्ही वापिस चाललो. काही दिवसानंतर परत येईल. तोपर्यंत तुम्ही अरेंज करा. ओके बाय, सी यू सून. ओके ओके, सगळं होईल. तुम्ही काळजी नका करू. तर तुम्ही विदेशात जाऊन या मित्रा. बाकी सगळं माझ्यावर सोडून द्या. आता तर मजा येईल. नवीन बिझनेस, नवीन कॉन्ट्रॅक्ट, पैसे पैसे असतील. 1000 साप, हजारानं विदेशी नोटा. माझं तर नशीब बदलून जाईल. वाह, काय दिमाग भेटला आहे मला पण. बघता बघता सगळं गुळ साफ आणि मधुमक्खी बळून जातात. गावामध्ये जसं मधुमक्खी कम होतात, लोकांना असं समजतं की हा बिझनेस पण ठप झालेला आहे हा बल्लूचा. पण लोकांना ही भीती पण असते की याच्यानंतर कोणती नवीन मुसीबत हा बल्लू घेऊन येईल. आणि अगदी तसंच झालं. बल्लूच्या दुकानावरती जो बोर्ड लागला होता त्याच्यावरती साफ साफ लिहिलेलं होतं, सापांचं दुकान. अरे बाप रे, हे साप कुठून आले? वाचवा वाचवा. काय काका, एवढं का ओरडत आहेत? हे माझे साप आहेत.
मी नवीन बिझनेस ओपन केला आहे सापांचा. प्रत्येक जातीचा साप आहे माझ्याकडे. जर तुम्हाला पण पाहिजे तर सांगा काका, ठीक आहे? काय आता तू साप विकणार? असं वाटत आहे आता तुला काय कोणत्या पागलखान्यात जायची गरज आहे जिथं तुझा चांगला इलाज होईल. चावला साप, चावला साप, चावला साप, चावला. वाचवा वाचवा वाचवा, मला वाचवा. काय काका तुम्ही पण ना, काही नाही होणार. तुम्हाला फक्त 2 दिवस आजारी असाल तुम्ही. जा घरी जा, जाऊन आराम करा आणि मला माझं काम करू द्या. अजून तर खूप जास्त साप आणायचे बाकी आहेत. लच्चू सरळ सरळ चौधरीकडे जातो बल्लूची शिकायत करण्यासाठी. चौधरी साहेब, हे बघा, बल्लूमुळे मला साप चावला. त्यानं नवीन बिझनेस सुरू केला आहे, साप विकायचा. काय साप विकायचा? असं वाटतं आता ह्या बल्लूला अद्दल घडवावीच लागेल. सगळे गावकरी बल्लूच्या दुकानावरती पोहोचतात. हे काय करत आहेस बल्लू? आता नवीन मुसीबत आणली आहेस तू. तू गावात कोणाला सुखानं राहू देणार आहेस की नाही? साप कोणी कुठं विकत घेतं का? अरे चौधरीजी, मला खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट भेटला आहे साप विकायचा, ते पण विदेशी माणसापासून. बस लवकर माझे हे साप विकले जावेत, नंतर बघा कसं माझं नाव लांब लांबपर्यंत मशहूर होतं. तर तुम्ही काळजी नका करू, काही पैसे गावात पण दान करेल. मेलो, साप चावला, साप चावला. अरे वाचवा, कोणीतरी चौधरीला सापाने चावलं. मी तुला सोडणार नाही बल्लू. अरे चौधरी, तुम्हाला काही नाही होणार साप चावल्यानं. उलट मला भीती आहे माझा साप ना मेला पाहिजे. जा, यांना घरी घेऊन जा. आणि काही वेळानंतर बल्लूचा तो फिरंगी ग्राहक एक त्याच्या असिस्टंट सोबत एक बॅग घेऊन तिकडे येत असतो. तेवढ्यात बल्लूची नजर त्याच्यावरती कमी आणि त्या दोघांच्या हातामध्ये असलेली बॅगवरती जास्त जाते. वाह, असं वाटतं की हा धंदा मला खूप जास्त मालामाल बनवेल. आता तर मी ह्या गावातील सगळ्यात श्रीमंत माणूस बनेल. अरे माय फ्रेंड, किती वेळ लावला तुम्ही. बघा, मी माझ्या गावातील आणि दुसऱ्या गावातील पण साप पकडले आहेत. वाव, व्हेरी नाईस. आता आम्हाला एक रिसर्च करायचा आहे, तुम्ही थोडी वाट पहा. फिरंगी त्याच्या असिस्टंट सोबत एक मॅग्निफाईंग ग्लास सोबतच त्या सगळ्या सापांना एकदम निरखून पाहतात. थँक यू व्हेरी मच माय फ्रेंड, गुड जॉब. आता आम्ही असं औषध बनवल ज्याला पण साप चावेल तो मरणार नाही. वाव, वंडरफुल. आता आम्ही येतो, बाय. अरे पण माझे पैसे आणि हे साप यांचं मी काय करणार? गुड डे फ्रेंड, सी यू. अरे ऐका ऐका, हे देवा, हा पण बिझनेस डुबला. चल, तुला प्राण्यांना परेशान केल्याबद्दल अरेस्ट केलं जातंय. काय? हो, चल आमच्यासोबत. नाही नाही साहेब, मला सोडा. मी आता असा काही वेगळा बिझनेस नाही करणार, मला माफ करा. ऐक, ह्या सापांना जंगलामध्ये सोडून ये आणि नंतर असं काही केलंस तर बघ